गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही सकाळी लवकर उठलो आणि गेलो कलंगूट बीचला. कलंगूट बीचचा व्ह्यू बघण्यासाठी. सकाळी लवकर गेलो तरी खूप गर्दी होती बीचवरती. काल पण खूप गर्दी होती कारण काल संडे होता आणि आज पण बघू शकता, आज पण किती गर्दी आहे. गोव्याला तुम्ही सकाळी या, संध्याकाळी या, तिथे तुम्हाला गर्दीच भेटते. वीकेंड असू दे, वीकडे असू दे, नेहमी गर्दीच असते तिकडे. आम्ही सकाळी लवकर आलो होतो कारण की नंतर दुपारी खूप ऊन वाढतं आणि मग बीचवरती खूप ऊन असतं आणि आम्हाला इथून कलंगूट बीचवरून अरंबोल बीचसाठी पण जायचं होतं. आमची रूम कलंगूट बीचच्या जवळच असल्यामुळे आम्ही तिथे फिरायला आलो. तिथे थोडंसं फिरलो, एन्जॉय केला आणि नंतर मग आम्ही निघालो अरंबोल बीचला जाण्यासाठी. तिथून आम्ही नाश्ता केला, स्कूटी घेतली रेंटवरती, जिचं रेंट होतं 400 पर डे आणि त्याच्यानंतर स्कूटी घेऊन आम्ही अरंबोल बीचसाठी निघालो. तर अरंबोल बीच इथून खूप लांब आहे, म्हणजे मिनिमम 1 ते 1.5 तास लागतो तुम्हाला तिथे जाण्यासाठी. गोव्याच्या रस्त्यांवरून प्रवास करत असताना छान अशी नारळाची झाडं, ग्रीनरी ते बघून खूपच छान वाटतं. आम्ही व्ह्यूचा आनंद घेत घेत आता पोचलेलो आहोत अरंबोल बीचला. तर हा बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा अरंबोल बीच आहे. तिथे सगळे जास्त करून फॉरेनरच असतात. सुंदर आणि स्वच्छ असा बीच, अरंबोल बीच. इकडे आम्ही फिरलो, छान छान फोटो काढले आणि मग निघालो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.